तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आणि इथे खात आहे सॉफ्टी. तर तिला एवढी सॉफ्टी आवडते की तिला कुठे पण दिसली की तिला हे सॉफ्टी पाहिजे असते. आणि तसं तर काही जास्त वेळ नव्हता झाला, म्हणजे सकाळचे 10-10:30 वाजले होते, थंडी होती, तरी पण आता तिला दिसली तर तिने मग ती मागितली सॉफ्टी. आणि आम्ही कामानिमित्त बाहेर आलो होतो. मग तिने काही खाल्लं पण नव्हतं, तर म्हटलं जाऊ द्या मग आता घेऊनच जाऊया. तर मग आता ही खात आहे ती सॉफ्टी. तर आम्ही आलेलो आहोत गार्डनमध्ये. आणि ही बघा इरू, खेळायला मजा येते का गं? कशी येत आहे मज्जा? छान छान. त्याला हात नाही लावू, ती लाकूड आहे काडी. तर तिला खेळायला घेऊन आलेला आहोत थोडं आम्ही गार्डनमध्ये. तर आता जाणार आहोत घरी. आलो खूप वेळ झाला आणि आता जाणार आहे घरी. तर आम्ही आलेलो आहोत बाहेर. आणि बघा हे हिरू कशी करतात. हिरू आहे का? हे घे हिरू, हिरू आहे. इकडे बघ, इकडे बघ. अगं थांब, तुझ्या हातानं कर बरोबर. ए तसं नाही करू ना. तर आता हिरू खात आहे सॉफ्टी. आणि मी घेतलेला आहे समोसा. तर आलेलो आम्ही बाहेर आणि हिरूचं करायचं आहे ॲडमिशन. तर आम्ही तिकडेच जाण्यासाठी बाहेर आलेलो आहोत. तर दाखवते तुम्हाला. बाहेर आली, सॉफ्टी खाल्ली तू? तर आता इरूची ॲडमिशन करायची आहे. तर आम्ही आलेलो आहोत बाहेर आणि जायचं आहे आता स्कूलमध्ये. बाहेर थोडं काम होतं, तर मग इकडे नाश्ता पण केला आम्ही. पप्पा कुठे गेले? कुठे गेले? तुला बोर होत आहे का मग? हा, तिला खूप बोर होत आहे. बोर होत आहे तुला मग? तिचे पप्पा कामानिमित्त अंदर गेले, तर तिला एवढं बाहेर बोर होत आहे. आणि मला अंदर चाल बोलत आहे ना. इकडे तू, इकडे सांग बरं, कुठे जायचं आहे? हो गा, तुला कुठे जायचं आहे इरू? तुला कुठे जायचं आहे? पप्पाजवळ जायचं आहे? तुला इथं करमत नाही आहे का? का बरं? हो ग. आणि जिथं गेलं तिथं असं उड्या मारून खेळणं. इरू तू आता कुठे जाणार आहे? तू वर जाणार आहे पप्पाकडे? हो का ग? हा, तर तिचे पप्पा गेलेले आहे वर. तर तिला एकदा गोष्ट ती माहिती झाली कुठे गेलेले आहे. तर तिला म्हणजे एकदा तिने बघितलं तर ती गोष्ट तिच्या खूप लक्षात ठेवते. आणि इकडे गेले तिकडे गेले तिला खूप लक्षात राहते तिच्या. हो ना का? तर आलेलो आहो आम्ही इरूची ॲडमिशन करून स्कूलमध्ये. आणि आलो. आणि हे बघा इरू. इरू तुला स्कूल आवडलं? कसं आहे स्कूलमध्ये? काय काय खेळण्यासाठी आहे का तुला? छान छान. खेळशील मग? तू खेळशील की अभ्यास करशील? अभ्यास करशील? 1 2 3 4 म्हणशील? तर चला, एकदाचं काम आपलं आटोपलं निपटलं जे काही आहे ते. तर अशी आता केली आम्ही ॲडमिशन. आणि एक आता डोक्याला थोडं शांतता भेटत आहे. तर जोपर्यंत स्कूलमध्ये कोणत्याही असं ॲडमिशन होत नाही तोपर्यंत आपल्याला काळजीच राहते. आणि जशी ॲडमिशन झाली तसं थोडं फ्री वाटतं आता. हां, तूच सांग, घरी आलो म्हणून आपण.
आणि तिला माहीत झालं आता की मम्मी व्हिडिओ काढते, तर ती म्हणते मम्मी व्हिडिओ काढ, मम्मी व्हिडिओ काढ असं. तर आता तिचे पप्पा गेले आहे ड्युटीवर ॲडमिशन करून. तर इथे आम्ही बसलेलो आहो आमच्या अंगणामध्ये आणि छान छान झेंडूचे फुलं लागलेले आहे. इथे खूप सुंदर दिसत आहे झेंडूचे फुलं. आणि संध्याकाळच्या वेळेस मी इथे रोज अंगणामध्ये बसत असते झाडं पाहत, आणि नवीन फुलं कोणते लागले, झाडाला नवीन पानं आली का, झाडाला नवीन काय ग्रोथ झाली, ते मला खूप आवड आहे झाडांची. त्यामुळे आणि बघा इरू इथं झोपीतून उठलेली आहे आणि इथे बसलेली. झोप झाली इरू? छान छान झोप झाली. मग आता जेवण करते का? बाहेर जेवते तू? अगं त्याच्या झाडाला ते माती खेळायची नसते इरू झाडाची. हात भरते मग त्याने. झाडं लावते का तू? कोणाला बोलू? याला बोलू? तू बोल ना. आता मी बोलू म्हणते. आणि तुरीचे झाडं छान छान तुरी पण लागलेलं आहे. तुरीच्या शेंगा छान आहे मस्त. आणि तिकडे आंब्याचं पण झाड आहे. तर मी तुम्हाला पूर्ण माझ्या गार्डनचं. तर आम्ही इथे इरूचे ॲडमिशन झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी निघालेलो आहो आर्नीला. आणि बसमध्ये एवढी गर्दी होती की बसायलासुद्धा जागा नव्हती. तर इरूला त्या काकूंनी थोडंफार मधात बसू दिलं होतं आणि मी इथे आहे उभी. तर आता आर्नीपर्यंत उभीच जाणार आहे. तर आम्ही आर्नीला आलो तर इथे कोणालाच नव्हतं सांगितलं पहिले आम्ही की आज आर्नीला येत आहो म्हणून. आणि सगळ्यांना सरप्राईज दिलेला आहे आणि आम्ही पोहोचलो इथे. तर आम्ही आज एस टीने आलो आणि विपुलला सांगितलं नव्हतं. तर आम्ही पैदल येत होतो आणि मग तिथून मग विपुलचा मित्र भेटला, तर मग त्यांनी आम्हाला गाडीवर आणलं. तो तिकडे आहे विपुलसोबत बोलत. तर आम्हाला घरपर्यंत लिफ्ट भेटली तहसीलपासून. तहसील ते ॲक्च्युली जवळच आहे, थोडंच दूर आहे. तर तिथे गाडी थांबली तर मग इथे येऊ शकतो पैदल, तेवढं काही जास्त दूर नाही आहे असं आहे. तर आम्ही तर आता सध्या पोहोचलो घरी. आणि आता इरूबाई काय करणार तुम्ही? आणि असं झुल्यावर बसलो आम्ही घरी. पण इथे बाबांनी अशी बंगळी करून घेतली. इरू जास्त जोरात नको तू, मग मला भीती वाटते. इरू कुठे गेली? आली का? कुठे पळत आहे? तिकडे नाही जाऊ इरू. आणि इकडे तुरीच्या शेंगा आहे. खूप दिवस झाले तर ते अशा काळ्या पडलेल्या आहे. इथे ठेवलेल्या आहे. कोणाच्या घरी गे? तुमच्या घरी म्हणते ना ते. आमच्या घरी कुठं वेळ होतो तुला? अगं अरे मला यायचं होतं म्हणा तुझ्या घरी तुला भेटासाठी. तुला तर फोन पण नाही केला. केव्हा केला? आम्ही रस्त्याने येत होतो म्हणा एसटीत बसून. मग उतरलो, मग त्यांनी आम्हाला घरी आणून ते सोडलं म्हणा आहे ना. तर मी आलेली आहे पार्लरमध्ये माझी थ्रेडिंग करण्यासाठी. यवतमाळला काही माझं जाणंच नाही झालं, तर मग आता इथे करून येते. तर इथे एक छोटी मुलगी होती आणि तिचे केस जास्त वाढले नव्हते, पण 26 जानेवारी होती तर तिला केस कापायचे होते. तर तेच आम्ही बोलत होतो. आणि छान क्यूट मुलगी होती ती, अंगणवाडीमध्ये जात होती. आणि मग तरी पण केस म्हणजे थोडेच कापले होते मग तिचे, आणि छान दिसत होती ती, मग ती सुंदर मस्त. तर आता बनवलेला आहे आईने उपमा. तर आता मी खात आहे उपमा. आणि वाजलेले आहे तसे तर 3:15 वाजलेले आहे. आणि याआधी मी एक खस्ता पण खाल्लेला आहे, विपुलने आणून दिला.
आणि आईने सकाळी केली होती आमटी, भाकर, पोळ्या. तर हे पण सगळं खाल्लेलं आहे तसं तर मी. आणि घरी आलं की असं काही खातच राहते. पण छान बनवलेलं आहे. आईला माझा उपमा खूप आवडते ॲक्च्युली, म्हणून ते उपमा बनवत राहते. आणि ती पण तुम्हाला दाखवते कुठे बसलेली आहे. ती दिसत आहे का तुम्हाला? ती तिथे बंगळीवर बसून ती पण खात आहे उपमा. आणि माझ्या आईला आवडते उपमा आणि बाबाला आवडते शिरा. माझे बाबा खात नाही उपमा आणि आम्हाला सगळ्यांना आवडते तिखट उपमा. आणि हे पाय गेला त्याला वाटलं मी कोणासोबत बोलत आहे, म्हणून तो इकडे बघायला आला की मी कोणासोबत. आणि एक गोष्ट सांगू का तुम्हाला, हे व्हिडिओ काढणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे. जिथे तिथे काही करताना, खाता पिता उठता बसता काही चालू असलं की मोबाईल काढा आणि शूट करा, मोबाईल काढा आणि शूट करा. असा हा प्रॉब्लेम आहे. पण तरीसुद्धा आता आपल्याला व्लॉगिंग करायची आहे तर हे असं तर करावंच लागणार आहे. पण हे थोडंसं माझ्या डोक्याला ॲक्च्युली त्रास वाटते काही पण करत असताना. आणि माहिती आहे का कुठल्या गोष्टी अशा अचानक घडून जाते किंवा बोलून जातो आणि नंतर आपल्याला लक्षात येते अरे यार आपण या क्षणाला किंवा याला आपण मोबाईल काढून हे शूट केलं असतं तर. पण ते काही गोष्टी अशा होते की आपल्या ते घडून जाते किंवा बोलून जातो आणि मग नंतर ते आठवणच नाही राहत आपल्याला अरे यार शूट करायचं होतं. ते खूप साऱ्या गोष्टी आहे याच्यामध्ये जिथे ते मोबाईल काढावं लागते आणि ते मोबाईल पाहत बसावं लागते. कुठं आहे मोबाईल, चला आता शूट करूया, कुठे आहे मोबाईल, आता शूट करूया. तर आता मी हे उपमा खात बसली होती आणि खाता मग अजून माझ्या दिमागात आलं अरे आपल्याला तर व्लॉगिंग करायचे आहे तर चला मोबाईल कुठे हे आपल्याला दाखवायचं आहे. तर आता खात आहे मी उपमा आणि या तुम्ही पण एन्जॉय करण्यासाठी. आणि हे कसं आहे आईकडे आलं काही मस्त आयतं असं आपल्या हातात असं ताट येते रेडी आणि घरी असलं की स्वतः करून खावं लागते. तर हे असं आयतं खाण्यात मजा वेगळी असते. तर आता मी चला खाते मग आणि बोलते तुमच्यासोबत नंतर. तोपर्यंत बाय बाय. आणि एक गोष्ट मी खूप जास्त हसते. तर तुम्ही म्हणाल की हे काय प्रत्येक गोष्टीत सांगताना हसते प्रत्येक गोष्ट, तर तो माझा स्वभावच आहे की ते मी बोलताना ते ॲटोमॅटिक माझा हसू बाहेर येते. तर आता त्याला मी काही करू शकत नाही. तर चला असो ठीक आहे मग चला मी आता उपमा एन्जॉय करते. आणि ही मुलगी पहा, हिला इथे आल्यावर ना खाऊ वाटत ना पिऊ वाटत काही, उपाशी राहते आणि नुसती खेळत राहते. चल जेवते का? नुसती खेळत आहे इथे, जेवण नाही काही नाही. तर खाल्लेला आहे आम्ही उपमा आणि करत आहो आराम. तर आज मला जायचं होतं पुसदला. ॲक्च्युली काय आहे ते एक माझी मावशी आहे आणि तिने हळदी कुंकाला बोलवलेलं आहे. पण हळदी कुंकाला इथून पुसदला जाणं हे इम्पॉर्टंट नाही आहे. आणि मी जात पण नव्हती. पण काय 26 जानेवारी आहे परवा आणि उद्या तिथे तेरवी पण आहे. तर मग आईबाबा तसे जाणारच होते आणि मी पण एकटी घरी खूप बोर होत होती आणि युच्या पप्पाला पण खूप वेळ लागतो 26 जानेवारीला घरी येण्यासाठी. तर आम्ही दोघीच जणी घरी काय करू, खूप बोर होते आणि वेळ पण आम्ही दोघीच घरात राहू मग असं डोकं जाम होते आमचं. त्याच्यामुळे मग मी इकडे आली आणि मग इथून जाणार तो पण आईनी म्हणे उद्या जाऊ आपण. म्हणून मग आज मी आजचा दिवस घरीच इथे आराम करतो आम्ही एन्जॉय. आणि हे बघा माझी आई हे इथे अशी मोबाईल पाहत आहे आणि बाबाचं तिकडे बाहेर काहीतरी झाडझुडीचं काहीतरी पाहत आहे काम.
पानं पडले का ते झाडत राहतात, उचलत राहतात माझे बाबा. आणि विपुल आहे बेडरूममध्ये आणि इरू पण तिच्याकडे गेलेली आहे. आणि इरूला काही भूक ताण इथे काही लागत नाही, नुसती खेळत राहते.